मित्रांनो, आता ही दुसरा ब्लॉग बनवायला लागलोय. पहिल्या ब्लॉगला जरा चांगला प्रतिसाद आल्यामुळं म्हणलं जरा तुमच्यासाठी दुसरा ब्लॉग बनवावा. तर आज जरा सकाळीला का उशिरा उठलोय मी 11 वाजता. असं काही विचार नव्हता ब्लॉग बनवायचा. 2-4 मित्र एकत्र आलाव आणि म्हणलं चलावा कुठेतरी फिरायला जावं. पुन्हा अजून डोक्यात आलं की बाबा पहिल्या ब्लॉगचं काहीतरी बघावं. म्हणलं किती व्ह्यू झाल्यात काय झाल्यात. चांगलं बक्कळ व्ह्यू दिला आहे, चांगला प्रतिसाद दिला आहे तुम्ही. त्याच्यामुळं म्हणलं तुमच्यासाठी आता दुसरा ब्लॉग बनवावा. तर उशीर झाल्यामुळं जरा आम्ही काय लय लांबचं लोकेशन नाही घेतलेलं आज. इथं जवळच पिंपरी चिंचवडपासून जवळ एक बाणेरमध्ये एक बाणेश्वर म्हणून एक मंदिर आहे. मंदिरामध्ये अशी गुफा वगैरे आहे, लेण्या आहेत, साईडला राम नदी वगैरे आहे आणि बरंच पुरातन काळातलं मंदिर आहे. तर त्या मंदिराला भेट द्यायला किंवा त्या टेकडीला भेट द्यायला चाललेलो आहे आपण. तर चालू करूयात मग आता. बाणेरमध्ये खूप हुडकल्यानंतर कुठल्या साईडला रावले, या साईडला आहे. खूप हुडकल्यानंतर मित्रांनो आता आम्हाला मंदिराचा पत्ता गावलेला आहे इथं. तर आता आलोय आम्ही इथं. मला वाटतं 1-2 मिनिटात पोचतोय आता तिथं. बोला. तर मित्रांनो आता आम्ही टेकडी चढायला सुरुवात केलेली आहे. तर सोबत मित्र राहुल जोगदंड, सोनू, हे आमचा चम्या, डॉक्टर लांबकाने. तर गुगलवर बघितलेलं ह्या टेकडीचा फोटो. लहान वाटत होते मला, पण इथं आल्यावर आता जेव्हा समक्ष बघतो तेव्हा लयच मोठी टेकडी दिसते मला ही. तर अशा पायऱ्याने ह्याची सुरुवात होते चढायची आणि बरीच गर्दी टेकडीवर. संडेचा दिवस आहे आज. बरेच जोडपे फिरायला येतात तिथं. इथं श्री बाणेश्वर देवस्थान महादेवाचं मंदिर आहे आणि वरी तुकाई देवी म्हणून मंदिर आहे. तर अशी मुख्य 2 मंदिरं तिथं आणि खूप मोठी टेकडी आहे. तर पहिल्यांदा काय करायचं रे पोरांनो, पहिल्यांदा टेकडीवर जायचं का मंदिरात जायचं पहिल्यांदा? तर ह्या साईडला वरी टेकडीवर जायला वाटतंय आणि इकडं असं मंदिराची वाटे आहे. श्री बाणेश्वर देवस्थान मंदिर आहे. आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि हे असं गुफेतून आतमध्ये जावं लागतं. एकदम कोरून गुफा बनवलेली इथं आणि एकदम जुन्या काळातील गुफा आहे. तर आम्ही चाललोय मंदिराचं दर्शन घ्यायला पहिल्यांदा, नंतर पुन्हा मग टेकडीवर वगैरे जाणार येतो. तर हे असं एकदम जुन्या काळातलं दगडामध्ये कोरून बनवलेलं मंदिर आहे आणि ह्याच्याबद्दल मी जरा वाचलंय येतानाच की बाबा 8व्या शतकातलं हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की एकदम डोंगरामध्ये दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. इथे तुम्हाला असं महादेवाची पिंडीचं दर्शन घ्यायला भेटेल. खूपच छान आणि एकदम सुंदर महादेवाची पिंड आहे. ओम नमः शिवाय. नगारा म्हणतात ह्याला मित्रांनो. तर हे तुम्ही आताच मंदिर बघितलंय आणि एकदम डोंगरामध्ये, हे डोंगराच्या आतमध्ये कोरलेलं मंदिर आहे. डोंगराच्या आतमध्ये जे डोंगरामधला जो पाषाण असतो ना, तर त्या पाषाणाच्या आतमध्ये कोरून मंदिर तयार केलेलं आहे. आणि इथं श्रीरामांचा पण इतिहास इथं काहीतरी ऐकायला भेटतो. पांडवांचा इतिहास इथला काहीतरी आहे. तर तुम्ही त्यांची जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला जाऊन वाचू शकता. हे इथं एक मोठं मंदिर व्हायला लागलंय. कशाचं मंदिर व्हायला लागलं माहित नाही, पण एक मोठं मंदिराचं बांधकाम चालू आहे इथं. आणि तर हे महादेवाचं मंदिर इथं मोठं व्हायला लागलेलं आहे. बोल ना भाई. हा, तर तुझा व्हिडिओ घ्यायचा आहे बारक्या ह्याच्यामध्ये. तुला मोबाईल घ्यायचा आहे का असलं? नाही, त्याला पॅकेट मध्ये माहित आहे, असं बघितलं नाही. अच्छा 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 अच्छा. मित्रांनो, आता हे जे तुम्ही मंदिर बघितलं
तर हे पायथ्याचं मंदिर होतं. आता इथून वर इकडे टेकडी चालू होती आणि नंतर टेकडी खूप वरी चढल्यानंतर एक टेकडी म्हणजे विषय असा आहे की बाग टाईप बनवलेलं आहे यांनी, एक गार्डन टाईप बनवलेलं आहे आणि गार्डनच्या मध्ये पायऱ्या पायऱ्या बनवत वरी टेकडीवरनं मंदिराकडे वाट गेलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघताय की खूप प्रसन्न वातावरण आहे इकडं आणि ह्या टेकडीच्या आजूबाजूला खूप सारी जंगल आहे. टेकडीच्या साईडला राम नदी आहे इकडं. तर बघण्यासारखे बरेच पॉईंट आहेत इकडं. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि पुण्यातून तुम्हाला एक छोट्या लोकेशनला किंवा एक कमी टाईम आहे तुमच्याकडं तर तुम्ही ह्या लोकेशनला भेट देऊ शकता. हे बघू शकता तुम्ही एकदम गार वातावरण आहे इकडं. मित्रांनो भरपूर लोकसंख्या आहे इकडं, म्हणजे बरेच लोक इकडे फिरायला येतात. एक शांत ठिकाण आहे आणि पुण्यापासून एकदम जवळ आहे. सहजासहजी जर तुम्हाला टाईम असेल 1-2 तासाचा तर तुम्ही इथं येऊन जाऊ शकता. आणि जोडप्यांचं प्रमाण जास्त इकडं, बरीच जोडपी फिरायला येतात. आम्ही मित्र आलेलो आहेत. हे तिघं माझे मित्र आहेत आणि ह्या मी दिसलं असेल तुम्हाला. तर चलो नको माझे मला दाखवता येते. हे तुम्हाला दिसतंय वरी मंदिराचा कळस तुम्हाला बघायला भेटेल इथून. खूप उंच आहे आणखी हे, पण इथून मी थोडं झूम करून दाखवतोय तुम्हाला. तर मंदिराचं कळस दिसतंय तुम्हाला इथून आणि साईडनं पूर्ण झाडी आहे एकदम. आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण एकदम हिरवगार वातावरण आहे इकडं. ब्लॉग बनवायचा पर्पज असा की करमणूक, एकदम आठवणी, मेमरीज. आणि फिरता काय करावं असंच बोर होतंय म्हणून म्हणलं जरा ब्लॉग तरी बनवावं. गेल्या वेळेसचा पर्पज वेगळा होता जरा. तर गेल्या वेळेसचा ज्याच्यातून जो आनंद आला मला तर त्याच्यामुळं तो आनंद खूप भारी होता. त्याच्यामुळं म्हणलं आता ह्या दुसरा पण ब्लॉग बनवा आपण जरा. आणि या निमित्तानं ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. मग आता कॉर्पोरेट एम्प्लॉय आहेत आम्ही सगळी. 5 दिवस काम करताव, मग 2 दिवस बोंबलं थंडताव. ह्याच्यातच आमचा आनंद आहे पूर्ण. आणि आम्ही जो आनंद घेतोय तोच आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा ट्राय करतोय. खूप सारी गर्दी इथं बघू शकताय. फोटो काढण्यासाठी खूप सारे नजारे आहेत. फोटो काढण्यासाठी भरपूर पॉईंट आहेत इथं. टेकडीवर चढल्यानंतर तुम्हाला पूर्ण पुण्यातले जे बिल्डिंगांचं जे पूर्ण हे आहे ते तुम्हाला बघायला भेटतं वरनं. जवळ आलोय आम्ही असं वरी, पण आणखी बरंच वरी आहे. तरी पण जरा स्टॉप करतो आणि थोड्या वेळानं अजून चालू करतो. तर मित्रांनो आता जरा फोटो काढून आम्ही अजून आता पुढच्या पाटला निघालेलो आहेत. सकाळी उठून आंघोळ मिंगोळ करून उपाशी तापाशी आम्ही आलोय तिकडं. आता जाऊन मस्तपैकी मिसळ खायचा प्लॅन आहे आमचा. आणि त्याच्यामुळेच आम्ही जरा हे जवळचं लोकेशन निवडलेलं आज. आमचे मित्र जरा तिकडे फोटो काढतात अजून बी, आणि नव्हतं की आम्ही ब्लॉग बनवतोय म्हणून. आणि साईडने एकदम मी ते असताना तिनं ऐकलं माझं बोलताना, मोठ्यानं हसायला लागली पोरगी ती. तर हे बघू शकता तुम्ही वरून कसा परिसर दिसतोय. एकदम खूप सारा परिसर दिसतोय मस्त. अरे फोटो बास करा रे तुम्ही पोरांनो. फोटो काढायला आला का इकडं आपण? नुसतं व्ह्यू, नुसतं फोटो काढतात पोरं. तर इथं मंदिरापाशी वर आलोय आम्ही आता. आणि खूप छान मंदिर आहे. डोंगराचे एकदम माथ्याला मंदिर आहे. नवीन काळातील मंदिर दिसतंय जरा. तर हे बघू शकता तुकाई देवी मंदिर म्हणून मंदिर आहे. आता वरून तुम्हाला मी एकदा खालचा नजारा दाखवतो सगळा. बघू शकताय तुम्ही. हा तर त्या साईडला जे तुम्हाला दिसते, झूम करतो जरा, तर राम नदी आहे ती. पुण्यातून जाणारी ही राम नदी तुम्हाला बघायला भेटते इथं. आणि हे मंदिर आहे, नवीनच मंदिर झालंय जरा. आता मंदिराला जायला इकडून पायऱ्या आहेत अशा.
झालं का फोटो काढून तुमचं? तर चला मंदिराकडे जाऊयात आता. चल चल तिकडे जाऊ, इकडे या आधी. तर हे 2 मंदिर आहेत इथं काहीतरी. आणि तर मला वाटतं एकच मंदिर आहे. आतमध्ये त्यांना जायला रस्ते वेगवेगळे आहेत. हो शपथ काय पॉइंट आहे. मस्त हवा खात बसल्या तिथं माणसं निवांत एकदम. जिंदगी हेच पाहिजे आयुष्यात. निवांत एकदम हवा खात बसल्यात माणसं. एकदम गार हवा येत असणार आहे इथं. आणि निवांत तुम्ही बघू शकता समोर हे आतला मंदिराच्या आतला निवांत एरिया एकदम. तर हे मंदिरात जातोय मी आता. हे मंदिर बघू शकता तुम्ही. खूपच जबरदस्त सीन आहे. मला मंदिराच्या चारी साईडनं दाखवतो मी. तर एकदम डोंगराच्या माथ्यावर एकदम वरच्या साईडला हे मंदिर बांधलेलं आहे. खूप जबरदस्त बांधलेलं आहे. पण मंदिराचा आकार खूप मोठा आहे. आणि साईडला माणसांना बसायला असे जागा बरेच केलेली आहे यांनी. तर याच्यामध्ये निवांत गप्पा मारत बसलेले दिसतात माणसं. आणि साईडून तुम्हाला दिसतंय की एक घनदाट जंगल असलेला हा पूर्ण डोंगर रांग आहे. साईडला एक तुम्ही बघू शकता. हे साईडला पूर्ण असे डोंगर रांग आहे. आणि माणसं दिसतात तुम्हाला तिकडे फिरायला गेलेले दिसताना. एकदम निवांत माणसं फिरताय तिकडं. आणि पुण्यातून जवळ असल्यामुळं बरीच संख्या आहे इकडं. तुम्हाला जर एक 2-3 तास टाईम असेल आणि निवांत हिंडायचं असेल 1-2-3 तासामध्ये तर ह्या ठिकाणी येऊ शकता तुम्ही. पावसाळ्याच्या दिवसात हे खूप नजारे चांगले असतात तिकडे बघायला. तर मित्रांनो हे मंदिर फिरून झाल्यानंतर इकडून खाली उतरून आम्ही असंच ट्रेक करत 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 या डोंगरावर जाणार आहेत. म्हणजे की तुम्ही बरेच लोक दिसतात की डोंगरावर जाताना. तर तिकडं पण जाऊन तुम्हाला तिकडचे पण पॉईंट दाखवतो. डोंगर कसा वाटतंय किंवा ट्रेक कशी वाटते. तुम्ही पण आनंद घ्या, आम्ही पण आनंद घेतोय. आणि नाही लाईक नाही शेअर केलं तरी चालेल, पण आनंद घ्या बघून. तर एका व्यक्तीचा मी फीडबॅक घेतला किंवा मंदिराबद्दल त्यांना माहिती विचारली. पण त्यांची इच्छा होती की मला व्हिडिओमध्ये नाही यायचं, त्याच्यामुळे त्यांनी काय आम्हाला शूट करून दिलं नाही. तर ह्या टेकडीवरनं वरी गेल्यानंतर आपल्याला चंडिका माता मंदिर बघायला भेटतं. ह्या तो इथलाच आहे ग्रहस्थ. तर त्यांनी माहिती दिली की इथं ज्या इथं बिल्डिंग तुम्हाला बघायला भेटतात तर इथं सगळ्या पिरूच्या बागा होत्या. सुरुवातीला बरीच मंदिरं होती. जे खाली आपण पायथ्याला मंदिर बघितलेलं तिथं पांडव मंदिर म्हणून होतं. पण तिथं आता एक नवीन मंदिर बनायला लागलंय. ह्या टेकडीवर असंच पुढे गेल्यानंतर एक मंदिर आहे. त्याच्या पुढं पाषाण, जे तुम्ही कात्रज बायपासनं गेल्यानंतर जे लागतं पाषाण, तर त्या पाषाण साईडला आपण पुढं जातो तिकडं. आणि पाषाण एक तळं, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, एक बारकं तळं आहे इथं. तर बरेच पॉईंट आहेत इथं बघण्यासारखे. आणि एक लहान ट्रेकसाठी हा खूप चांगला पॉईंट आहे. आणि त्यांनी ही पण माहिती दिली की पुढे गेल्यानंतर खूप सारे कपल्स असतात इकडं. कपलसाठी फेमस पॉईंट आहे हा. तर आलेलो आहे आपण इकडं आता. तर हे बघा, हे इथून ट्रेक चालू झालेली वरी आता. आणि पूर्ण ट्रेकिंगसाठी खूप चांगला एरिया आहे हा. कमी प्रवास करून जर पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला यायचं असेल तर खूप भारी पॉईंट आहे. आम्ही तर काय 10-15 मिनिटातच पोचलो इथं. आणि तुम्हाला जास्त ना, तर तुम्ही लांब लांब ट्रेकिंगला जाता तर तुम्हाला 100-150 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतं आणि then तुम्ही पोचता. तर एक तर ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला बराच
ट्रॅव्हलिंगमध्ये आळस आलेला असतो, नंतर ट्रेकिंग करायची असते, तर एवढा उत्साह राहत नाही अंगामध्ये. मग तुम्हाला जर पुण्यातल्या पुण्यात एक कमी प्रवासामध्ये जर इथे यायचं असेल तर हा खूप चांगला पॉईंट आहे. हे मंदिराचा इथून व्ह्यू चांगला दिसतोय बघा आता. आणि अशीच टेकडी इकडं वरी चालू होते, तर जाऊयात हळूहळू टेकडीकर. आमचे जरा मित्र इकडे बाहेर जरा फोटो काढतात, अजून आले की जाऊयात. मग आता वाट बघत बघत आता थांबलेलो, आलेत पोरं. या टेकडीच्या साईडला 2 नद्या आहेत मित्रांनो मुख्यतः. एक नदी आहे ती मुळा नदी आहे. मुळा का मुठार रावल्या, तर मुळा नदी आणि राम नदी अशी 2 आहेत. ह्या साईडला दिसते ती मुळा नदी आहे, आणि डोंगराच्या टेकडीच्या पलीकडच्या साईडला आहे ती राम नदी आहे ऍक्च्युली. हे बघू शकताय तुम्ही. लहान मुलांना घेऊन येण्यासाठी पण चांगला पॉईंट आहे एकदम. फॅमिलीसाठी जर तुम्ही पुण्यात आहेत आणि तुम्हाला जर फॅमिलीला कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला आणायचं आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता नक्कीच. प्रवासाचं जास्त टेन्शन नाही किंवा ट्रॅव्हलचं जास्त टेन्शन नाही. हवेला उतरून तुम्ही डायरेक्टली एक हवेला उतरल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तर रिक्षा वगैरे करून इथे येऊ शकता तुम्ही. लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला की बाबा इथं आम्ही डेली येतो किंवा डेली वॉकिंगला येतो, तर चांगला पॉईंट आहे एकदम. ट्रेकिंगसाठी नक्की तुम्ही येऊन एकदा ट्राय करा ह्याला, आणि आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो. बाकीचं आयुष्यात काही नाही, हिंडणं फिरणं खाणं पिणं एकदम आनंदी राहणं हेच आयुष्य आहे. तुम्ही पैसा पाण्याच्या नादात जर बसला नुसतंच काय नाही. मग आयुष्य जगण्यासाठी असतं, नुसतंच विचार करून लोड घेण्यात काय मजा नसते. ही माझं तुम्हाला फ्री सजेशन होतं. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो, आम्ही हे काय पैसे कमवायचा आमचा उद्देश नाही. हे ब्लॉगिंग बनवणं एक मला आवड तयार झाली या गोष्टीची, की लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवायच्या किंवा आपण जो आनंद घेतोय तोच लोकांना आनंद द्यायचा. तर त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे. आणि ह्याने एक चांगला फायदा झाला आहे मला, की जर शनिवार रविवारी मी लगेच मला आठवतं की आपल्याला फिरायला जायचं आहे कुठंतरी. फिरणं म्हणजे आनंद एकदम. तर जर शनिवार रविवारी फिरायला जाणं हे ह्या ब्लॉगिंगमुळं चालू केलेलं आहे मी. आता पहिल्यापासूनच आहे तसा नाद फिरायचा, पण आता एक पण शनिवार रविवार मिस नाही करत आम्ही. आता बाणेरमध्ये तुम्हाला बघायला भेटन मेट्रो पण बाणेरमधून जाणार आहे ॲक्च्युली. म्हणजे मला इतके दिवस माहीत नव्हतं, पण हे आत्ता माहीत झालं बाणेरमध्ये आल्यावर. जी हिंजवडीला मेट्रो जाणार आहे ते इथूनच बाणेरमधून जाणार आहे ॲक्च्युली. तर त्याच्यामुळं इन फ्युचरमध्ये जरी तुम्हाला इथे फिरायचं असलं तरी तुम्ही मेट्रोनं सुद्धा येऊ शकता. आणि मेट्रो इथं किती जवळ आहे तुम्ही बघू शकता. टेकडीच्या एकदम साईडनं जाते मेट्रो. आणि आता कधी होईन चालू काय माहीत नाही, पण इन फ्युचरमध्ये तुम्ही येऊ शकता इथनं. तर वरून किती सुंदर वातावरण दिसतं हे तुम्ही बघू शकताय. टेकडीला जायचंय वरी, पण हे आमचे मित्र वाकडे तिकडे होऊन एकदम फोटो काढायचा लयच नाद आहे ह्यांना. हे 2 जण असे जरा फोटो काढणार आमच्याकडे.